खास करून आज या ग्रामपंचायतीचा संपूर्ण महिला वर्ग आहे. त्यांनी कधी आयुष्यामध्ये टॉस केला असता, कधी कुणाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली असती, बऱ्याचशा शंका आहेत आणि त्यांना हे सौभाग्य क्रिकेटच्या माध्यमातून लाभलेलं आहे. कारण आज महिला वर्ग सुद्धा कमी नाही आहे. आर्मीच्या लेफ्टनंट जनरल सुद्धा महिला आहेत. पायलट इंडियन एअरवेजच्या पायलट सुद्धा महिला आहेत. लता दीदी मंगेशकर ज्या आपणामध्ये नाही आहेत त्याही एक महिला. आणि आज महिला कुठे पुरुषांच्या पेक्षा कमी नाही आहेत. आउटसाइड ऑफ सम आपण पाहू शकता. हा बॉल फेकला गेला, डॉट बॉल. प्रीती सानवी सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ आणि एकीकडे आपण पाहू शकता गावदेवी आजिवली या संघामध्ये मॅच. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय, डॉट बॉल. आजिवली म्हटलं ना की बरीचशी पाठी राखण असते. कारण मी बऱ्याचशा मैदानामध्ये ज्या वेळेला आजिवली संघ खेळत असतो ना प्रचंड गर्दी असती पाठी राख्यांची. यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लागला, या बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाव चौकार. आमचे उमेश भोईर रायगड समालोचक असोसिएशनचे एक दर्जेदार गुणलेखक यांचं गाव. त्यांची जरूर आठवण या क्षणाला येईल. आणि यावेळेला आपण पाहू शकता दोन संघांमध्ये एक चांगली झुंबड मैदानामध्ये पाहायला मिळेल. रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड हे आरंभीचे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सुदर्शन गायकर एक मोठं नाव, 5-6 नंबरचा टी शर्ट प्रदान केलेला हा खेळाडू. मोठा फटका आहे आणि यावेळेला मात्र सीमारेषेलगत काय दर्जेदार क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्णायक क्षणाला हाताला आला अपयश आणि गेला चौकार. बस ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. पॉइंट आणि कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये शर्यत लागली आणि निर्णायक क्षणाला मात्र तिथे चेंडू अडवला जातोय. धावा कंप्लीट होत आहेत त्या मात्र 2 धावा. टीमची टोटल 2 न पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावर. मित्रांनो, मी खरंच स्वतःला म्हणजे अभिमानी समजतो. कारण त्याचं कारण असं आहे, कारण आम्हाला गर्व आहे आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस आणि दुग्ध शर्करा योग जर आपल्याला पाहायला मिळेल तर आज 500 वर्षाचा प्रलंबित प्रश्न म्हणजे आमच्या रामलल्लाचं मंदिर आमच्यासाठी आज खुलं झालंय. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि प्राऊड फील करतो स्वतःसाठी की आपण साक्षीदार आहोत त्या गोष्टीचे. हा दुग्ध शर्करा योग एकाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तो दुग्ध शर्करा योग आणण्याचं कारण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांचेच मावळे आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत या ट्रॉफीचं आयोजन करताना आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज अभि जाधव 99 नंबरचा हा टी शर्ट प्रदान केलेला गोलंदाज गावदेवी आजिवली टीम कडून दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी करणार. ओव्हर द विकेट. अभि तयार. समोर आहे बॅट्समन बाळा. बाळा पाटील रायगड टेनिस क्रिकेट मधला एक मोठं नाव. एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 13 धावा. बाळा यावेळेला स्ट्राईकला खेळतोय. टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळं त्याची ओळख आहे.
उलटी टोपीवाला रोशन पाटील उर्फ बाळा म्हणून त्याचं एक नाव नक्कीच या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यासाठी कदाचित लक फॅक्टर असतील मयूर, परंतु हा जो खेळाडू आहे ना बाला, कित्येक वेळा मी त्याला खेळताना पाहिलंय. अगदी प्रचंड वेगवान पद्धतीनं क्रिकेट खेळणं ही त्याची हॉबी आहे. टीमची टोटल आपण जर पाहिली 14 धावा धावपळकावर होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट अभिज जाधव बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार. सरळ बॅटनं स्टेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे, बॉल अडवला जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. 15 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. दुसरं षटक कार्यरत असताना अभिज जाधव बाळासारखा एक धाकड बॅट्समन मैदानामध्ये असताना धावांवर कंजूसी करणं गोलंदाजासाठी कमालीचा एफर्ट असणार आहे. प्रचंड प्रचंड ताकदीनं गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू, यावेळेला हवेमध्ये बॉल आहे. चेंडू खाली येणार क्षेत्ररक्षक आणि एक मोठा विकेट. मी खरंच गोलंदाजाची स्तुती करेन अभि जाधव, कारण एक दर्जेदार खेळाडूला बाद करण्यामध्ये या गोलंदाजानं खूप ताकद लावली आणि बाळाला मात्र माघारी परतावं लागतंय. तिसऱ्या क्रमांकावर इनॅट नंबर 3 वर नवीन बॅटर सतीश मिसाळ हा बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहू शकता प्रीती सानवी सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि दुसरीकडे गावदेवी अजिवली संघ. हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे ती मात्र 16 धावा. 24 लाईव्ह इव्हेंट महाराष्ट्रातली दर्जेदार वाहिनी, जिच्या माध्यमातून मैदान मधल्या गवताची काडी सुद्धा अगदी स्पष्टपणे दाखवण्याचं काम त्यांचे संपूर्ण टेक्निशियन कॅमेरामॅन आपल्याला इथे करताना पाहायला मिळतील. संदेश पाटील ज्या वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत, मालक आहेत, आणि त्यांचे संपूर्ण टेक्निशियन टीम संपूर्ण रायगड, महाराष्ट्र, भारत देशामध्ये त्यांच्या नावाचा डंका नेहमी पेटलेला असतो. कारण आपण गुजरातला पाहिली 24 लाईव्ह इव्हेंट, आणि बऱ्याचशा आउट ऑफ स्टेट जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी नेक्स्ट मंथ मध्ये वा अजून एक गुड न्यूज आहे. 24 लाईव्ह इव्हेंट पुढच्या महिन्यामध्ये दुबई आउट ऑफ कंट्री त्यांचा लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना शुभेच्छा असतील. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण विशाल ठाकूर याला पाहाल. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं धावपळका. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा, 1 विकेट, आणि तो विकेट कुणाचा? 8 धावा, 1 विकेट. आजच्या सरासरीनं पुढे सरकलेल्या 5 धावा, 1 विकेट, आणि तो विकेट कुणाचा होता? तर रोशन पाटील उर्फ बाळा, एक मोठा खेळाडू, मैदानाच्या बाहेर घालवण्यामध्ये यश आलं. आउटसाइड ऑफ सम शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या हा डॉट बॉल, पहिलाच बॉल विशाल ठाकूर याचा निर्धाव. सुरेख गोलंदाजी. गावदेवी अजिवली संघ आज कमालीची कामगिरी करतोय, कारण तिसरं षटक कार्यरत असताना टीमची टोटल जर आपण पाहिली तर मात्र 16 धावा धावपळकावर. शरीरापासून खूप दूर अवेद बॉडी खूप शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न मात्र दंडित केलाय अंपायरनं 1 धावेसाठी. एक्स्ट्राची 1 धाव आणि टीमची टोटल 17 धावसंख्येपर्यंत जाऊन नेऊन ठेवलेली आहे ती मात्र चिंचपाडा संघानं. भारतीय जनता पार्टीचे सगळे जे मावले आहेत ते या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जातं. 1 धाव कंप्लीट. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये.
18 धावा होत आहे धावफलकावर. आपण आहात MLA ट्रॉफी अर्थातच आमदार चषक 2024 या मैदानावर. हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार. ओ माय गॉड, इथून मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक. निर्णायक क्षणाला क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी जीवनदान देऊ जात आहे फलंदाजाला आणि एक्स्ट्राची 1 धाव. 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा माफ करा, 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. हवेमध्ये खेळा, बऱ्याच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार का? यस. आणि इथून मात्र आणखीन एक विकेट डाऊन चिंचपाडा संघाचा. स्तुती करावी लागेल अजिवली संघाची, कारण चिंचपाडा संघ रायगड मधला एक नामांकित संघ आहे आणि त्या संघाला अशा पद्धतीने बांधून ठेवणं मी म्हणेन कमालीचा एफर्ट आहे गोलंदाजांचा. प्रणय नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये सुदर्शन गायकर, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणखीन एक डॉट बॉल. सगळ्या गोलंदाजांना तसं बघायला गेल्यानंतर कमालीची गोलंदाजी केले. अभि जाधव जो उतरता आलेख आपण जर पाहिला तर सुरेख गोलंदाजी. हेलिकॉप्टर शॉट मध्ये या बॉलला कन्वर्ट करायचं होतं, तोही प्रयत्न फसला. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळाला आणि अशा रीतीने आपण पाहिलं 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्ती अंती टीमची टोटल 20 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सुदर्शन गायकर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा खर्च करतोय आणि कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. त्यानंतर अभि जाधवचा कमालीचा कमबॅक, ज्यांनी 5 धावा खर्च करत असताना 8ची सरासरी राखत 1 विकेट मिळवला. तदनंतर मात्र विशाल ठाकूर त्याही पेक्षा दर्जेदार गोलंदाजी, 4 धावा खर्च करत आपण पाहिलं 1 विकेट आणि 6.5ची सरासरी राखत आपल्या संघाला एक दर्जेदार स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम हे गोलंदाज करतायत. शेवटचा गोलंदाज सिराज. सिराज बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. तसं बघायला गेलं तर चिंचपाडा संघासाठी थोडासा अडचणीचा काळ जरूर आहे, परंतु चिंचपाडा संघाला सुद्धा कमी आखता कामा नये. फार मातब्बर गोलंदाज त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. सुदर्शन गायकर येणार झेल खाली, कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन चिंचपाडा. जर आपण पाहिली तर 20चा आकडा पुढे सरकायला मागत नाहीये. लगातार विकेट आपल्याला पाहायला मिळतात टीम चिंचपाडा संघाचे. आणि गोलंदाज आपण नवीन गोलंदाज जर पाहिलं सिराज, पहिल्याच बॉलवर मात्र विकेट प्राप्त करून देतोय आपल्या संघाला. तो सिराज बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार आहे. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हवेमध्ये खेळाय, बऱ्याच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार. बॅक टू बॅक 2 बॉलवर मात्र हा दुसरा विकेट पाहायला मिळतोय टीम चिंचपाडाचा.
की कोणता नौकार संघ आहे, कारण एवढी पडझड या वर्षामध्ये मला पहिल्यांदा पाहायला मिळाली. लगातार आपण पाहिले 4 विकेट डाऊन होताना आणि शेवटचं षटक कार्यरत असताना टीमची टोटल 20च धावसंख्या, 20चा आकडा मी म्हणेन चिंचपाड संघासाठी अशुभ आहे, कारण बरेचसे चेंडू निर्धाव निघाले, विकेट गेले, बऱ्याचशा घडामोडी या 20 आकड्यावर येऊन थांबल्यात. सिराज ओव्हर विकेट हॅट्रिक साठी हा पहिला गोलंदाज. दुसरी ओव्हर हॅट्रिक होऊ शकते का? हलक्या हाताने या बॉलला फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मध्ये खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव डेंजर एंडवर थ्रो केलं आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट. या छोट्या छोट्या चुक्या अजवली संघाला सुधाराव्या लागतील. टीमची टोटल आपण पाहिली बऱ्याच कालावधीनंतर 20चा आकडा क्रॉस झाला. 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या सत्रामधले 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. सिराज गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट सिराज याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. अजून एक डॉट बॉल. पहिल्या सत्रामधले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रणय केणी जो स्ट्राईकला आहे, लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव खेळतोय हा खेळाडू. शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल शरीरापासून खूप दूर फेकला गेला. अंपायर आम्हाला सांगतील हा खराब बॉल आहे. एक्स्ट्राचे 1 रन. 24 धावा धावफलकावर. स्वीप करून खेळला या बॉलला. काय पुस्तकी फटका होता. कलात्मक स्ट्रोक, सौंदर्य अगदी या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. चौकार. हा व्हाईट बॉल आपण पाहिलात. मरिया हॉटेलचे मालक आमचे मित्र रवी कुटले यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आपल्याला पाहायला मिळाल्यात. क्रिकेटचं एक दर्जी नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. इथून मात्र दृष्ट लागली गोलंदाजीला आणि लगातारचे चेंडू खराब टाकताना हा गोलंदाज पाहायला मिळाला. आणखीन एक वाईट. टीमची टोटल 30 धावा. ओव्हर द विकेट 30 धावा आपल्याला पाहायला मिळतील. रनआउटच्या स्वरूपात विकेट आणि डॉट बॉल आहे. विकेटही नाही आहे, कारण 1 साइड स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केलेला आणि अशा रीतीने आपण पाहिलं पहिलं सत्र संपतोय. टीमची टोटल आहे ती मात्र 30 धावा. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 31 धावांची गरज. सभी दर्शकों को फिर एक बार मेरा प्यार भरा नमस्कार है दोस्तों.
आप आ रहा मैं एमएलए ट्रॉफी 2024 के इस बेहतरीन पायदान पर, जहां पर हम देखेंगे प्रशांत दादा ठाकुर, महेश शेटबाल्दी उनके नाम से इस ट्रॉफी का आगाज किया गया है। पहला साल है और पहले साल में क्या बेहतरीन आयोजन, जहां पर मुकाबला है। यहाँ पे हम देखेंगे प्रीति सानवी, सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा और गावदेवी अजीवली के बीच में 24 गेंदों में जीतने के लिए 31 रनों की जरूरत है टीम गावदेवी अजीवली को। जहां तक बात की जाए तो थोड़ा सा खराब परफॉर्मेंस हुआ था चिंचपाड़ा टीम के बल्लेबाजों द्वारा और उसका फायदा मिला था गेंदबाजों को। लोएस्ट टारगेट मुकाबला है जरूर, लेकिन चिंचपाड़ा टीम 2023-24 में जिस अंदाज में फॉर्म में है, तो मुझे नहीं लग रहा है कि इतनी आसानी के साथ चिंचपाड़ा टीम हार मानेगी। रात के बराबर 11:42 हो चुके हैं और मुकाबला जारी है यहाँ पे गावदेवी आजीवली और सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा, दो टीमों के बीच में। तो मुकाबला शुरू होने जा रहा है। गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से ओवर द विकेट, पहली गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास, सुदर्शन गायकर ऑन स्ट्राइक, सिंगल रन मिलेगी। सिंगल रन के साथ शुरुआत की है सुदर्शन। 5-6 नंबर की जर्सी पहने हुए रायगढ़ का बेहतरीन खिलाड़ी कहा जाता है सुदर्शन गायकर जिसका नाम। और दूसरी तरफ हम देखेंगे मनोज माली, 31 रनों का पीछा करना है। टारगेट थोड़ा छोटा जरूर है अजीवली टीम के लिए, लेकिन आसान नहीं है, क्योंकि अपोजिशन टीम सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा की बात की जाए तो इस साल बहुत फॉर्म है ये टीम। और द विकेट, क्या बढ़िया गेंदबाजी, क्या जबरदस्त गेंद, टप्पा खाने के बाद बिल्कुल पलक झपकते ही गेंद गई थी विकेट कीपर की दस्तानों में, डॉट बॉल। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार और द विकेट। इस बार अगर देखा जाए तो अलोंग द कार्पेट खेला इस गेंद को, वहां पे फील्डर तैनात है जब तक कि थ्रो करे। फिर एक बार इत्मीनान के साथ एक रन बना ली दोनों बल्लेबाजों ने और उसे एक रन के साथ बढ़ता हुआ टोटल 2 रन। प्रीति सानवी, सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा, बहुत लंबा चौड़ा नाम है और हालांकि पैकर रहते हैं आजकल, ओनर रहते हैं, तो उनकी भी एक ख्वाहिश रहती है पैकर की कि जरूर ये शायद प्रीति सानवी ये उनके बच्चे रहेंगे और उनके नाम से इस टीम का आगाज किया। मिस टाइमिंग स्ट्रोक, विकेट कीपर गेंद के नीचे, फर्स्ट विकेट फॉल, सुदर्शन गायकर इज गॉन। क्या बढ़िया गेंदबाजी, पावर प्ले की ओर में
सुदर्शन गायकर जैसे धाकड़ बल्लेबाज को उन्होंने डगआउट में भेजा है। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी। मैंने पहले कहा है, हालांकि टारगेट लोएस्ट जरूर है, लेकिन चिंचपाड़ा टीम हार मानने वालों में से नहीं है। अच्छी गेंदबाजी। नए बल्लेबाज आदेश गायकर। आदेश गायकर को हम देखेंगे। यहां पे हम देखेंगे कृष्णा मोरे साहब और भाई पाटिल हमारे यहां पे आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। ओवर द विकेट, यह अगली गेंद हवा में खेल दिया। सेकंड विकेट डाउन होने की संभावना, और वही हुआ जो नहीं चाहती थी गावदेवी आजीवली टीम। सेकंड विकेट डाउन। लग रहा था आसानी के साथ आजूली टीम जीत जाएगी, लेकिन मैंने पहले ही कहा ये चिंचपाड़ा टीम है भाई, ये कभी भी पलटवार कर सकती है। पहले गेंदबाज जो कि सतीश मिसाल की तारीफ करना चाहूंगा, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 विकेटें। 44-77 नंबरची इनोवा गाडी आहे आणि जी रस्त्यामध्ये आहे, आणि एक 7008 7088 नंबरची गाडी आहे। या गाड्यांचे मालक जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या गाडीमुळे अडथळा होतोय, ती आपण साईडला घ्यायची आहे। व्हाईट बॉल, 3 धावा। वाटलेलं सोपी मॅच असेल गावदेवी आजिवली संघासाठी, परंतु काय कमालीची गोलंदाजी सतीश मिसाळ, कमालीची गोलंदाजी। ओव्हर द विकेट, सतीश तयार। सुरेख, अप्रतिम, अमेझिंग, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळाली। सतीश मिसाळ याचा पहिला षटक संपतोय, धावा खर्च करतोय मात्र 3, आणि 2 महत्वाचे विकेट मिळवण्यामध्ये यश येतोय गोलंदाजाला, आणि अशा रीतीने 3 या धावसंख्येवर पहिलं षटक संपतोय। आता 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज। 12 बॉल आणि धावांची गरज होती नारपुली विरुद्ध मॅच झालेली मंगलमूर्ती काळुंद्रे संघ। 12 बॉल 14 धावांची गरज होती, आणि तो सामना मंगलमूर्ती काळुंद्रे संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं। 18 चेंडू आणि 20 धावांची गरज होती। आठवण करून यासाठी देतोय की कोणताही सामना इझी नसतो आणि कोणताही सामना सोपा नसतो, कधीही गोलंदाज पलटवार करू शकतं, आणि तसाच काहीसा प्रकार आपल्याला चिंचपाडा संघाकडून पाहायला मिळाला। नवीन गोलंदाज संकेत पाटील। 18 बॉल आणि 28 धावांची गरज आहे। बॉल पेक्षा 10 धावा जास्ती आहेत, तो सगळा अंतर कव्हर करावा लागेल आई गावदेवी आजिवली संघाला। ओव्हर द विकेट, संकेत, पहिला बॉल हवेमध्ये खेळला, यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार। सुरेख झेल, आणखीन एक विकेट डाऊन। आजिवली संघ अजून अडचणीत। पहा, मी मगाशी अनाउन्समेंट केलेली इनोवा गाडी आणि 2 गाड्यांची अनाउन्समेंट मी केले। 44-77 नंबरची गाडी आहे आणि 7008 जोवेळी हा लांबचा संघ आहे, त्यांच्या गाड्या इथे अडकलेल्या आहेत। या मालकांना विनंती असेल, इनोवा गाडी आहे,
षटकार या दीजिए. ट्यूबलेस नाही टायर, स्टेपनी पण काढायचे आणि टायर पण विकेट कीपर अजून एक झेल टिपतोय, अजून एक दे धक्का टीम आजिवली संघाला. चौदा बॉल आणि आता जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. काय जबरदस्त कमबॅक कसं करावं मगाशी शिकवलं जे हनुमान मसोबा 11 नारपोली संघानं, आणि यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय चिंचपाडा संघ. आजिवली संघ प्रचंड अडचणीत येतोय आणि आजिवली संघाचे पाठीराखे आता प्रचंड तणावामध्ये असतील, कारण मॅच मध्ये सुरुवात ज्या पद्धतीनं गोलंदाजाने केलेली ती मात्र बॅटिंग मध्ये धार पाहायला मिळाली नाही. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, या बॉलला खेळून काढलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे उभा. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव ही पूर्ण केली जाते आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 11 धावा. 11 धावा अर्थातच आता बॉल असणार आहेत ते मात्र 13 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. धाव टीमची टोटल पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आपल्या वर्चस्व या स्पर्धेवर करत असताना आणखीन एक डॉट बॉल. अशा रीतीने आपण पाहिलं 2 षटकं समाप्त होत आहेत. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 12. आता उर्वरित बॉल असणार आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. आज तसं बघायला गेलं थोडस कमी आहे, कारण कालच्या रात्रीची थंडी आपण पाहिली, प्रचंड थंडी होती. आणि मला तर आज असं वाटलेलं की ह्या मैदानावर थंडी म्हटलं तर विशेष नाही, भयंकर थंडी असते, परंतु आज परमेश्वरच्या कृपेने खूप थंडी कमी आहे. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल प्रणय केणी मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावेची गरज आहे.
पुन्हा एकदा त्या मॅचची आठवण येणार का नारपोली विरुद्ध काळुंद्रे की मात्र एकतर्फी विजयाकडे घेऊन जाणार आजिवली संघ हे पाहणं फार गरजेचं आहे. प्रणय केणी यावेळेला बॉलिंग ट्रॅकवर तयार असणार. पहिला बॉल हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न मात्र एक धाव कंप्लीट केली जाते या क्षणाला. 11 बॉल आणि आता 18 धावांची गरज आहे. अकरा बॉल आणि 18 धावांची गरज आहे. मॅच मधला तणाव अजूनही संपलेला नाहीये. संघर्ष कायम आहे. ऑन साइडला खेळलाय या बॉलला आणि एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल 1 न पुढे सरकत असताना तरुणांचे प्रेरणास्थान आणि आजिवली ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय धनराजजी बडे. आजिवली संघ नुसता जिंकतोय ना मित्रांनो तरी त्यांच्याकडून तब्बल 1, 2, 3, 4 नव्हे तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5,000 रुपयाचं पारितोषिक. धनराजजी बडे आजिवली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असणार. लो फुल टॉस बॉल हवेमध्ये खेळ आहे. बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे आणि सरळ जाणार आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम वाव 6. आपण पाहू शकता चांगली प्रणय केणी व्हाईट बॉल फेकतोय. यावेळेला मात्र आडवा बॅटनं उचलला या बॉलला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुरेख झेल टिपला जातोय. जी असेल कदाचित. माऊली चहाची सुंदर टेस्ट आपल्याला सरपंच आमचे तानाजी पाटील मी म्हणेन खूप चांगलं नेतृत्व आहे. भातन ग्रामपंचायतीवर विविध विकास कामं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. भातन ग्रामपंचायतीचे बरेचसे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत असे सन्माननीय तानाजी पाटील जे सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण ही भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मॅच पाहत आहोत. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली 21 धावा धावफलकावर. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 10 धावा व द विकेट.
हलक्या हाताने या बॉलला डिफेन्स केलं. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव पूर्ण होणार का? नाही. 9 बॉल आता 7 चेंडू आणि 9 धावेंची गरज आहे. काय जबरदस्त क्रिकेट. ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली तर मजा येणार, परंतु धनराजी बडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जर जिंकली गावदेवी अजिवली संघानं तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 7 चेंडू आणि आता 9 धावेंची गरज. ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉल तयार. इनर एज लागली. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार, तोपर्यंत दुसरी धाव धोका होऊ शकते. अंपायरकडे इशारा आलेला आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकता. स्क्रीनवर तिसरे पंच आमचे दीपक पाटील सर इथे उपस्थित आहेत. पाहूया रनआउटच्या स्वरूपात रिप्ले आपण पाहू शकता. आणि येस, अंपायरचा डिसिजन इज नॉट आउट. इथून मात्र 2 धावा कंप्लीट होतात. आता मात्र थोडस पत्त्यावर पडतंय टीम चिंचपाडाच्या, कारण संघाची धावसंख्या 2 न वधारते. धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 24. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. 6 बॉल 7 धावा. काय जबरदस्त मॅच. 31 धावांचा पाठला करायचा होता, फक्त 31 धावा. कारण टेनिस क्रिकेटमध्ये 10च्या पेक्षा कमी सरासरीची धावसंख्या लोएस्ट टार्गेट समजली जाते आणि त्या सरासरीला चेस करत असताना मात्र गावदेवी अजिवली संघाच्या अगदी नाकी नऊ आलेत, कारण 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. शेवटचा गोलंदाज वापरला जाईल आतिश पाटील. समोर बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला मात्र सिराज ओव्हर द विकेट. आतिशाचा पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. विकेट जाण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट डाऊन. विकेट क्रमांक 7 मैदानाच्या जयजी पाटील आमचे सोन्या बैलाचे मालक आहेत. पहा, मुक्या प्राण्यानं या स्पर्धेमध्ये या बैलगाडा शर्यतीमध्ये एका माणसाचं नाव मोठं केलं. सोन्या बैल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 7 धावेंची. नक्की बैलगाडा शर्यत म्हणजे महाराष्ट्रातला नव्हे, भारतातली आपली संस्कृती. आणि या वेळेला फुल टॉस बॉल होता. या बॉलला खेळून काढलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा विजयाच्या जवळ नेऊन ठेवणारा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा, उत्साहाच्या भरात कदाचित बॅट्समन्सला अजून माहिती नव्हती एक सिंगल धाव काढायची आहे. हा, अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. वाकलन वडवली विरुद्ध अशी मॅच मी पाहिलेली, ती क्लिप आलेली. आणि विशाल पाटील म्हणून बॅट्समन होता. 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज असताना 2 धावांची पेनल्टी मिळालेली वडवली बी संघाला. 1 धावेची गरज आहे. पहा, अजून सुद्धा चिंचपाडा संघ या सामन्याला सोडायला तयार नाहीये. शेवटची 1 धाव हवी आहे, ती मात्र 4 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट. वाईट बॉल आणि अशा रीतीने गावदेवी अजिवली संघ या स्पर्धेमध्ये विजय होतोय.